तुम्ही 30 लाखांचं घर घेता आणि त्यावर स्टॅम्प ड्युटी भरता 2,10,000. पण उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र पार्थ पवार 300 कोटी रुपयांची जमीन घेतात आणि त्यावर स्टॅम्प ड्युटी भरतात केवळ 500 रुपये. पण हे प्रकरण इतकंच नाहीये. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 1800 कोटी रुपयांची 43 एकर सरकारी जमीन पार्थ पवारांना मिळते केवळ 300 कोटी रुपयांना. त्यावर स्टॅम्प ड्युटी भरायची असते 23 कोटी, पण पार्थ पवार भरतात केवळ 500 रुपये. साधारण बाब आहे. पार्थ पवारांच्या हे लक्षात आलं असावं, जर माझे वडील 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा करून म्हणजे त्यांच्यावर आरोप असून ते सत्तेत आहेत, त्यांच्याबरोबर अशोक चव्हाण, छगन भुजबळ आहेत, तर मीही 1-2 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला तर कायच बिघडेल. आणि त्यांचं बरोबरच आहे, त्यांचं फिर्यादीत नाव सुद्धा नाही. या प्रकरणात मुख्य आरोपींवर कारवाई होण्याऐवजी सर्वात आधी कारवाई होते तहसीलदार आणि दुय्यम निबंधकावर. मुळात प्रश्न उपस्थित होतात, सरकारी कर्मचाऱ्यांवर हे काम करून घेण्यासाठी दबाव आणला गेला का? पार्थ पवारांच्या 1 लाख रुपये भागभांडवल असलेल्या कंपनीला 300 कोटी रुपयांची जमीन कशी खरेदी केली? आणि शेतकऱ्यांना सगळं फुकट हवं का, असं प्रश्न विचारणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी पार्थ पवारांना देखील तो प्रश्न का विचारला नाही?